सह्याद्रीतील कलावंतीन आणि हरिश्चंद्र यांच्यापेक्षाही जास्त थरकाप उडवणाऱ्या या गोरखगडाचा तुम्ही कधी अनुभव घेतलाय का? तर नमस्कार मित्रांनो, मी राहुल सकाळी 7 वाजता घरून निघालो आणि मुरबाड येथील देहरी गावात पोहोचून आजच्या ट्रेकला सुरुवात केली. नाथ संप्रदायातील गोरखनाथांच्या साधनेचे ठिकाण असल्यामुळे याला गोरखगड असे नाव पडले. मग यांचेच दर्शन घेऊन 1 तास हा जंगल ट्रेक पूर्ण करून समाधी मंदिरापाशी पोहोचलो. इथूनच डाव्या बाजूला गडावर जाण्यासाठी प्रॉपर अशी चढाईला सुरुवात होते. मग हे वाटेतले विचित्र झाड बघून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन या थरारक अशा चढाईला सुरुवात केली आणि प्रवेशद्वारापाशी येऊन पोहोचलो. डोक्यावरच्या उन्हामुळे खूपच थकल्यासारखं वाटत होतं. मग थोडा वेळ आराम करून गडावरील पाण्याचे टाके, दगडात कोरलेला शिलालेख, गुफा आणि या माकडांचा टोलनाका क्रॉस करून गड माथ्यावर जाण्यासाठी शेवटच्या अवघड टप्प्यावर येऊन पोहोचलो. ह्याच त्या 90 डिग्रीमधल्या थरकाप उडवणाऱ्या पायऱ्या आहेत, ज्यांच्यासाठी गोरखगड ओळखला जातो. मग एकमेकांना मदत करत काळजीपूर्वक हा टप्पा पार केला आणि गडावरती पोहोचलो. इथेच आपल्या स्वराज्याचा भगवा आणि महादेवाचं दर्शन घेऊन मनाला वेगळीच शांतता भेटली आणि आपल्या नवीन सवंगड्यांसोबत गप्पा मारत आजचा दिवस संपला. चला, जय महाराष्ट्र, जय शिवराय.